श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. लाल किताबानुसार हरियाली अमावस्याला करा हे 4 अचूक उपाय. बदलून जाईल तुमचं भाग्य. हरियाली अमावस्या वर्षातील सर्वात पवित्र आणि निसर्गाची अथांग ऊर्जा असणारी अमावस्या. या दिवशी ग्रहाची स्थिती, पितरांचा आशीर्वाद आणि वनस्पतीमधील देवत्र एकत्र येऊन जातात. ज्याला ज्योतिषशास्त्रातील सर्वात प्रभावी आणि सोपे उपाय सांगणारा जो ग्रंथ मानला जातो ना, ती आहे लाल किताब. त्यात हरियाली अमावस्यासाठी काही अत्यंत दुर्मिळ आणि अचूक तोटके दिले आहेत. जर तुम्हाला पैशांची तंगी असेल, कर्ज वाढत असेल, कामे अचानक अडकत असतील किंवा पितृदोषामुळे घरात कटकटी होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. आज आपण हे 4 प्रमुख उपाय पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि 4 उपाय कोणते आहे आणि त्याचा संबंध काय आहे आणि त्यांनी कोणते ग्रह स्थिती आपली बदलू शकते. बिलकुल सोपे उपाय, बिनखर्चिक उपाय आहे. कारण की लाल किताब मधील उपायांचा सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच आहे की त्याच्यामध्ये कोणताही मोठा खर्च नसतो. तर आपण चला पाहू की यानी काय काय उपाय आहे आणि काय काय होऊ शकतं. दुधाचा आणि तुळशीचा सोपा तोटका. एका तांब्याचा तांब्या घ्या, थोडे कच्चं दूध घ्या, पाणी आणि तुळशीचे 2-3 पाने घ्या. काय करायचंय तर हरियाली अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तांब्याच्या तांब्यात जळ आणि थोडे कच्चे दूध एकत्र करायचे आहे. त्यात तुळशीचे 2-3 पानं टाकायचे आहेत आणि हे मिश्रण घेऊन जवळच्या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली बिलकुल त्यांच्या जडाशी श्रद्धेने अर्पण करायचं आहे. आता ह्यानी काय होईल तर लाल किताबचं जे रहस्य आहे त्यानुसार दूध आणि तुळशीचा हा प्रयोग चंद्र आणि बृहस्पती गुरु ग्रहाला मजबूत करतो. यामुळे अडकलेला पैसा परत मिळतो आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतात. म्हणून हा उपाय आपण या दिवशी करू शकतो. हा दुसरा उपाय जो आहे ना, हा पितृदोष दूर करण्यासाठी आहे आणि अडकलेल्या कामांना गती देण्यासाठी आहे. आता याच्यामध्ये साहित्य काय हवं तर 5 प्रकारचे धान्य, गहू, तांदूळ, मूग, काळे तीळ आणि जवस. प्रत्येकी थोडी थोडी, जास्त नाही, आणि एक लाल कपडा. आता काय करायचं, हे 5 धान्य जे आहे ते लाल कपड्यात बांधायचे आहे. तुमच्या किंवा ज्या व्यक्तीच्या कामात अर्थ येत आहे तिच्या डोक्यावरून हे गाठोडे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. त्यानंतर हे धान्य जे पक्षी मिळतील त्यांना टाका किंवा एखाद्या वटवृक्षाच्या पिंपळाच्या जडाखाली जाऊन ठेवून द्या. आता यामुळे काय होईल तर राहू केतूचा वाईट प्रभाव संपतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळून घरातील सर्व अडकलेली कामे मार्गी लागून जातात. तर हा उपाय आपण याकरता करू शकतो. तिसरा उपाय कर्जमुक्ती आणि शनी दोषातून सुटकेसाठी आहे. साहित्य जे लागेल, एक वडाचं ताजे व अखंड पान घ्यायचे आहे, थोडे मोहरीचे तेल आणि गुळाचा एक लहान खडा घ्यायचा आहे. आता आपल्याला पहिले पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यावर थोडे मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे. हे पान हरियाली अमावस्याच्या संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस ठेवायचे आहे किंवा जवळच्या वटवृक्षाखाली ठेवून द्या. आता ह्यानी काय होईल, काय फायदा मिळेल तर शनी कृपा मिळवेल आणि डोक्यावरील कर्जाचा भार हळूहळू कमी व्हायला लागेल. तर हा उपाय आपण करून आपलं कर्ज संपवू शकतो. थोडासा खूप छोटा आणि चांगला सोपा उपाय आहे. चौथा उपाय जो आहे तो मुंग्यांना आणि माशांना अन्न देणं. हा जो उपाय आहे मानसिक ताण, घरातील कलह आणि अचानक येणाऱ्या संकटावर हा उपाय आपण करू शकतो. गव्हाच्या पिठात थोडे काळे तीळ आणि साखरेची पूड मिसळायची आहे. हे मिश्रण मुंग्यांच्या वाळूरात जवळ टाका किंवा जे मासे आहे तलावावरती त्यांच्या गोळ्या करून त्यांना खाऊ घाला.
आता याने फायदा काय होईल तर राहू आणि शनी शांत होऊन जाईल, घरातील जे वातावरण आहे ते आनंदीमय होईल आणि मानसिक शांतता तुम्हाला लाभून जाईल. आता लाल किताबचे काही नियम सुद्धा असतात. तर लाल किताबचे जे उपाय असतात ना, जितके प्रभावी असतात तितकेच त्याचे नियम पाळणे खूप गरजेचे असतात. पहिली गोष्ट तर गुप्तता. हे उपाय करताना पूर्ण गुप्त ठेवायचे आहे, कोणालाही सांगायचं नाही आणि प्रदर्शन तर बिलकुलच करायचं नाही. हरियाळी अमावस्येच्या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक आहार ठेवायचा आहे, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळायचं आहे. निसर्गावर, ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवूनच हा उपाय करा. तुम्हाला या 4 उपायांपैकी कोणता उपाय सर्वात सोपा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा उपाय नक्कीच करून पहा, कारण की हे उपाय खूप जास्त प्रभावी आहे. आपल्या जीवनात जे संकट आहे त्या संकटावर हा उपाय नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.